फोर पॉइंट्स बाय शेरेटन नाशिकचा पहिला यशस्वी वर्षपूर्ती सोहळा उत्साहात साजरा करत आहेत. फोर पॉइंट्स बाय शेरेटन प्रतिसादाबद्दल हॉटेलचे मॅनेजर सिद्धार्थ जोशी गेल्या 1 वर्षात नाशिककरांनी दिलेल्या आणि मॅरिएटच्या जागतिक दर्जाचा जोशी यांनी मनापासून आभार मानलेत. स्थानिक पाहुणचाराचे अनुभव यांचा सुंदर मिलाफ देण्याचे हॉटेलचे ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलंय. ऊब जागतिक हॉस्पिटॅलिटी ग्रुपचा एक भाग आहे. शहराचे आणि सह्याद्री पर्वतरांगांचे सुंदर दृश्य देणारे आर्बर, आरामदायी उत्तम सुविधा उपलब्ध डे डायनिंग रेस्टॉरंट पाहुण्यांचे विशेष आकर्षण आहे. तसेच प्रीमियम कॉफी, स्नॅक्स, किचन हे ऑल आणि खास हँडक्राफ्टेड पेयांसाठी इंटरमेझो कॅफे अनेकांचे आवडते ठिकाण बनले आहे. दरम्यान या इंटरमेझो कॅफेमध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठी एक खास ऑफर देण्यात आली आहे. ती म्हणजे कोणतेही पेय ऑर्डर केल्यास मोफत बेकरी आयटम देण्यात येईल. तसेच पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त हॉटेलतर्फे 11 ते 14 डिसेंबर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डिसेंबर महोत्सवात काश्मीरी पंडित खाद्य, काश्मीरची पारंपरिक चव, मसाले आणि खास पाककृतींचा अनुभव मिळणार आहे. त्यानंतर ख्रिसमस आणि नवीन वर्ष स्वागतासाठी विविध आकर्षक कार्यक्रम, सजावट आणि मर्यादित कालावधीचे खास मेन्यू ठेवण्यात येणार आहेत. 20 डिसेंबर 2025ला हॉटेलच्या इंस्टाग्राम पोस्टला टॅग करून शेअर करणाऱ्या पाहुण्यांना रात्रीच्या बुफेवर तब्बल 30% सवलत मिळणार आहे. या उपक्रमांमुळे स्थानिक नागरिक आणि पाहुण्यांना आनंददायी अनुभव मिळेल अशी अपेक्षा हॉटेल व्यवस्थापनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. नाशिकमधील या हॉटेलच्या पहिल्या यशस्वी वर्षाने शहराच्या पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात एक नवा उत्साह निर्माण केलाय. पहिले तर सगळ्या नाशिककरांना धन्यवाद. खूप छान प्रतिसाद मिळाल्यामुळे फर्स्ट ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतोय आणि या निमित्ताने आम्ही काश्मीरी पंडित क्युझिन फूड फेस्टिवल 11 ते 14 डिसेंबर करणार आहे. हा डिनरला असणार आहे. 11, 12, 13 आणि 14ला लंचला असणार आहे. या व्यतिरिक्त क्रिसमस सेलिब्रेट करण्यात येणार आहे. आम्ही रिसेंटली ट्री लाइटिंग केलंय. जर तुम्ही इंटरमेझो हे लॉबीत कॅफे आहे त्यात बघितलं तर छान गुडीज, प्लम केक्स वगैरे असणार आहेत आणि हे सगळे उपलब्ध असणार आहे सगळ्या नाशिककरांना. अदर दॅन दॅट क्रिसमस ईव्ह आणि न्यू इयर्स इव्हेंट पण करणार आहे. तर हे सगळे इव्हेंट्स लाईन अप आहेत. काश्मीरी पंडितमध्ये दोन्ही चॉईस असणार आहे. व्हेजिटेरियन खुश असणार आहेत, नॉन व्हेजिटेरियनना पण चांगला ऑप्शन्स असणार आहेत. जसे त्यांचे रोगन जोश, मटन रोगन जोश, याकनी पुलाव हे सगळे पॉप्युलर डिशेस आहेत. लोटस स्टेम म्हणजे कमळाच्या फुलांचे बियांचं जेवण केलं जाते किंवा डिश केली जाते. हे सगळे पॉप्युलर डिशेस सगळ्यांना आस्वाद घेता येणार आहे. मला कुंभमेळा ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी वाटते आणि लोकली पण खूप सपोर्ट मिळतोय. आता भरपूर प्रोजेक्ट वर्क्स पण चालू आहेत. या व्यतिरिक्त डेस्टिनेशन नाशिक समृद्धीच्या कनेक्टिव्हिटीमुळे मुंबई, पुणा खूप प्रतिसाद मिळणार आहे असं वाटतं. स्पेशली कॉर्पोरेट बुकिंग्समध्ये जेव्हा ते रेसिडेन्शियल मीटिंग करणार किंवा कॉन्फरन्स करणार आणि एखादी इव्हेंट किंवा त्यांना गंगा गोदावरी गंगा घाट आरतीला जाता येईल किंवा त्र्यंबकला जाता येईल असे ऑप्शन्स आम्हाला दिसत आहेत कुंभमेळ्यामुळे. नाशिककरांना पहिले तर खूप मनापासून धन्यवाद बोलण्याची इच्छा करतो, कारण त्यांच्या बगैर हे होऊ नाही शकत, त्यांच्या विना हे होऊ नाही शकत. त्यांचा हा प्रतिसाद खूप छान मिळाला आणि असाच त्यांचा आशीर्वाद, प्रेम आमच्यावर राहो हीच आमची इच्छा.